मित्र माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मित्र तुमचं सरसे स्वागत आहे. मित्र आजची संडे नाईट राईड चालू आहे आणि मित्र मी मस्तपैकी चाललो आहे फॅमिलीबरोबर गार्डनला. गार्डनमधून नंतर मग मी जाणार आहे हॉटेलला, मस्तपैकी फॅमिलीबरोबर लंच करणार आहे आणि ते कशा प्रकारे जाणार आहे मी तुम्हाला दाखवतो. चला मित्र, कोणाची तरी लग्नाची वरात चालू आहे वाटतं, त्यामुळे हा लाईट तुम्हाला असा लग्नाचा आवाज येतो बँजूचा. किती सुंदर अशी दुकानं कशी आज रात्रीची दिसतात बघा मित्रांनो. सुंदर अशी लाईट, सुंदर असं रस्त्याला पूर्ण उजेड, किती छान वाटतं बघा मित्रांनो. आमच्या एरियामध्ये पार्किंगचे खूप वांदे आहेत. म्हणजे माझ्या बिल्डिंगला आहे पार्किंग टू व्हीलरची, पण बाकीच्या बिल्डिंगला काही बिल्डिंगला आमच्या एरियामध्ये नाही आहे पार्किंग, त्यामुळे त्यांचे लय वांदे होतात मित्रांनो. हे बघा अशा साईडला लावतात बाईक. आता हा रस्ता पूर्ण स्ट्रेट आपल्याला डायरेक्ट आपल्या मेन रोडला भेटणार आहे. किती सुंदर अशी लाईटिंग दिसते बघा मित्रांनो, रोडला छान अशी दिसते बघा, आणि समोर असे उजेड किती छान वाटतं बघा. आता आपल्याला पहिलाच सिग्नल लागलेला आहे, पण रात्रीचे काय एवढा सिग्नल पडत नाही मित्रांनो. या समोरच्या गाडीची पूर्ण लाईटिंग माझ्या डोळ्यावर पूर्ण येते मित्र, पूर्ण असं दपकल्यासारखं होतं मित्र. चला आपण आता मस्तपैकी आता गार्डनला पोचलेलो आहे. इथे गार्डन दोन्ही साईडला आहे मित्र, लेफ्ट साईडला पण आहे आणि राईट साईडला पण आहे. पण लेफ्ट साईडचा जो आहे तो मित्र खूप मोठा आहे आणि राईट साईडचा हा थोडा छोटा आहे. लेफ्ट साईडचा जो आहे त्याला खूप गर्दी असते. हा रामदास बाबू पाटील असा उद्यान आहे, खूप मोठा प्रसिद्ध असा आहे ऐरोलीमध्ये. किती सुंदर असं एंट्री वाटते बघा मित्र. ही कसं हिरवं गवत वाटतं बघा, किती छान वाटतं बघायला बघा. मित्र लहान मुलांसाठी इथं खूप छान असं खेळण्यासाठी आहे बघा. घसरगुंडी, पाळणा, अजून काही छान गोष्टी आहेत मित्र बघा. ही माझी मिसेस आणि माझी मोठी मुलगी. ही छोटी मुलगी आणि मोठी मुलगी मस्तपैकी आता घसरगुंडीवर गेल्यात बघा. हे पण छान खेळणं आहे मित्र. हा झोकाला तर यांच्या दोघींचा पण पिरियड आहे. इथे आपण एक्सरसाइज पण करू शकतो आणि आपले पोट कमी करण्यासाठी पण मशीन आहेत, किंवा रनिंगची पण मशीन आहे. ही पण मशीन पोट कमी करण्यासाठी खूप छान आहे. हा पण पाळणा मस्त आहे. पोरींचं खेळून झाल्यावर नंतर मग आम्ही थोडंसं बसलो आणि मस्तपैकी असं सेल्फी काढला. मुलींचं खेळून झाल्यावर नंतर मग मस्तपैकी हॉटेलला पोचलो. किती मस्त हॉटेल आहे बघा आतमध्ये मित्र. हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर नंतर मग मी मस्तपैकी आम्ही घरी आलो. चला मित्र, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. बाय बाय, गुड नाईट.